पाथरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शिंदे शिवसेनेच्या वतीने भीमगीताचा कार्यक्रम, नगराध्यक्ष आसिफ खान व उपनगराध्यक्ष आलोक चौधरी यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराची पाहणी। शिंदे शिवसेनेच्या वतीने भीमगीताचा कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना जिल्हा प्रमुख सईद खान व कार्यक्रमाचे अध्यक्ष आसिफ खान यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर आंबेडकर पुतळा परिसरात रंगरंगोटी काढण्यात आली असून आकर्षक रोशनीची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। या कामाची पाहणी नगराध्यक्ष आसिफ खान व उपनगराध्यक्ष आलोक चौधरी तसेच नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून या परिसराची पाहणी केली। परिसर अधिक सुशोभित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या। नगराध्यक्ष आसिफ खान व उपनगराध्यक्ष आलोक चौधरी यांनी सांगितले की 11 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या भीमगीताच्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। हा कार्यक्रम सामाजिक एकात्मता व प्रेरणेचा संदेश देणारा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून समाजामध्ये बंधुता व समानतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे। नगराध्यक्ष आसिफ खान व उपनगराध्यक्ष आलोक चौधरी यांच्या हस्ते विशेष बॅनरचे अनावरण करण्यात आले आहे। यावेळी शहरातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते बॅनर हातात घेत नागरिकांना भीमगीत कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। येणाऱ्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। नगराध्यक्ष आसिफ खान यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। भीमगीत कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी उपनगराध्यक्ष आलोक चौधरी यांची घेतलेली मुलाखत पाहूया। आपल्या पाचवीच्या परिषदेच्या वतीने येणाऱ्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी कार्यक्रम आहे, या जयंतीनिमित्त आपल्याकडून असे कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत? बघा, 14 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर महात्मा संयुक्त जयंती आम्ही अतिशय जल्लोषात आणि वैचारिक कार्यक्रम घेऊन साजरी करायचा आम्ही ठरवलेला आहे। आणि त्या दृष्टीनं आज नगराध्यक्ष साहेब आम्ही या ठिकाणी आज पाहणी करण्यासाठी आलो आहे। तर या इथं जे आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने रंगरंगोटी केली आणि त्याचबरोबर तिथे लाईटिंग आणि रोषणाईसुद्धा नगरपालिकेच्या वतीने करणार आहे। आणि त्याचबरोबर आमचा 11 तारखेला भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। शिवसेना नेते शिवसेना जिल्हा प्रमुख सईद खान कार्यक्रमाचे घटक असणार आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान नगराध्यक्ष आसिफ खान हे असणार। या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते आमचे नगरसेवक अनिल कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, फुलवडे या सर्वजण मिळून आम्ही दर्जेदार कार्यक्रम भीमगीताचा आम्ही करणार। या कार्यक्रमासाठी आम्ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीताचे गायक राहुल साठे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या हा भीमगीताचा कार्यक्रमाचं सादरीकरण करते। त्या निमित्तानं मला हे सांगायचं की ही जयंती जी आहे अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आम्ही साजरी करणार आहोत आणि भीमगीताचा कार्यक्रम जो एक वैचारिक आविष्कार आम्ही आणि बाबासाहेबांचे विचार पाथरी शहरामध्ये भीमगीताच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। काय जनतेला आवाहन करणार आहे कार्यक्रमाचं? या जयंतीनिमित्त हेच आव्हान करेल की जास्तीत जास्त संख्येनं आपण 11 तारखेला जो आहे हा भीमगीत संगीत रचनेचा कार्यक्रम आहे, आपण कार्यक्रमात उपस्थित राहा आणि त्या निमित्ताने हेच म्हणून की महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला घेऊन चालायचे आहे। त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, त्यांनी जी दिशा दाखवली आहे, त्या देशाला संविधान निर्माते बाबासाहेब यांनी विचार घेऊन गेलेला आहे। तर युवा पिढीला मी या निमित्तानं विशेष करून सांगेल की बाबासाहेबांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, त्या विचारावरती आपल्याला चालायचं आणि त्या विचाराचं अधिष्ठान घेऊन आपल्याला पुढे जे काय आपण काम करतोय सामाजिक जीवनामध्ये
त्यांना धरून आपल्याला काम करायचं आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी मुख्य आमचे नेते सईद भैया खान आणि आसिफ भैया खान यांचंही मी या निमित्तानं आभारच व्यक्त करेन की त्यांच्या नियोजनातून हा सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. त्यांनी पुढाकार घेतलाय आणि सर्व बाबासाहेब प्रेमींना पुन्हा एकदा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने